कुठला घेता, मनात कुठले विचार येतात, तुम्ही काय बघता, काय करता, या सगळ्या ज्या गोष्टी असतात, जे विचार मनात येतात, काय पाहता, काय वाचता, कुठली न्यूज बघता, कुठले व्हॉट्सअपचे बघता, कुठल्या क्लिप बघता, ॲक्सिडेंटच्या क्लिप बघता, मारामारीच्या क्लिप बघता, राजकीय भांडणाच्या क्लिप बघता. तुम्ही आत्मपरीक्षण करा नक्की, काय चांगल्या गोष्टी तुम्ही शोधता का काय बघता. हा देखील आहारच झाला. आणि खाण्यामध्ये सात्विक खाणं जे आहे, जे खाल्ल्यामुळे तुम्हाला गुंगी सुस्ती येत नाही, राग येत नाही, चीड येत नाही, जे खाल्ल्यावर तुम्हाला फ्रेश वाटतं, शुद्ध शाकाहारी खाणं म्हणतात की जे फ्रेश वाटतं. आता शाकाहारी खाणं आणि मांसाहारी खाणं ह्याच्यात फरक असतो. आता ह्याच्यात काही कारणं आहेत की शाकाहारी खाणं आपल्यासाठी खूप चांगलं. आता हा फार विचार करण्यासारखा पॉईंट आहे. आपण माणूस जो आहे तो शाकाहारी खाण्यासाठी बनलाय का मांसाहारी, हा जर विचार केला तर मांसाहारी जे प्राणी असतात त्यांच्या तोंडामध्ये चावण्याचे दात असतात, कुटण्याचे दात नसतात, कटिंग टीथ असतात, ग्राइंडिंग टीथ नसतात. माणसामध्ये ग्राइंडिंग टीथ असतात जे शाकाहारी प्राण्यात असतात. मांसाहारी प्राण्याच्या लाळेमध्ये टायलिन म्हणून द्रव्य नसतं. शाकाहारी प्राण्यांच्या लाळेत टायलिन म्हणून द्रव्य असतं, जे पचनासाठी, प्रथिनांच्या पचनासाठी उपयोगाला पडतं. पिष्टमय पदार्थ म्हणजे इट इज अ पचनकारक रस जो माणसाच्या लाळेमध्ये असतो. आतड्याची लांबी शाकाहारी प्राण्यामध्ये शरीराच्या उंचीच्या 6 ते 8 पट असते आणि मांसाहारी प्राण्यामध्ये आतड्याची लांबी शरीराच्या उंचीच्या 3 ते 4 पट असते. आणि माणसाच्या आतड्याची लांबी ही उंचीच्या 6 ते 8 पट असते. 8 ते 9 मीटर लांब असतं आपलं आतडं. 1 ते 1.25 मीटर आपली उंची बघितली तर, 1.5 मीटर उंची कॅच केली, 1.5-2 मीटर तर ते जे आतड्याची लांबी आहे ही महत्त्वाची का? कारण मांसाहारी खाणं खालती सरकताना ते प्युट्रिफाईड होऊ शकतं आणि ते कुजायला लागलं तर जास्त अंतर तेवढं ते कुजणार जास्त, कमी अंतर तेवढं ते लवकर बाहेर पडणार. पुढचा भाग, शाकाहारी प्राणी दिवसातून 3 ते 4 वेळा खातो. मांसाहारी प्राणी वाघाने एकदा शिकार केली आणि खाल्लं, 8 दिवस तो काही खात नाही. कोबरा, सापाने एकदा खाल्लं, 15 दिवस काही खात नाही. आपण दिवसातून 4 वेळा खातो. आफ्रिकेतले किंवा कुठले दुश्मन वगैरे जे मांसाहारी खायचे ते 48 तास झोपायचे खाल्ल्यावर, तेवढं पचवण्यासाठी. आपण खाऊन सगळी कामं करतो, झोपतो, परत खातो. मग खरोखरीच आपलं शरीर त्या मांसाहारी खाण्यासाठी बदलले का? मांसाहारी खाण्याने जे तुमच्यातले रागरंग असतात ते बदलतात का? कारण त्या प्राण्याला मारताना त्या प्राण्यामध्ये काही एन्झाईम्स रिलीज होतात की आता आपला मृत्यू जवळ आला आणि ती एन्झाईम्स रिलीज झाल्यामुळे ते खाणं थोडं विषारी बनतं, जे शाकाहारी ह्याच्यात फार कमी असतं. वनस्पती देखील एन्झाईम सोडतात पण मांसाहारीच्या तुलनेत खूपच कमी सोडतात. त्यामुळे वनस्पतीचं जेनेटिक मटेरियल हे ब्रेकडाऊन करून ॲसिम्युलेट करणं सोपं असतं, पण मांसाहारीचं जेनेटिक मटेरियल ब्रेकडाऊन करून ॲसिम्युलेट करणं खूप कठीण असतं. ही सर्वसाधारण कारणं झाली मांसाहारी आणि शाकाहारीमध्ये की शाकाहारी आपण का आहोत आणि ते आपल्या तब्येतीला काय, आपल्या रेग्युलर प्रॅक्टिसमध्ये देखील आपण हे करतो. कोणी ॲडमिट असेल हॉस्पिटलमध्ये, मी गेल्या 24 वर्षात कोणी पेशंटला चिकन टिक्का नाही आणून दिलेला. गोष्ट अशी आहे, पेशंटला फळं आणून दिली जातात कारण सगळ्यात पचाला हलकी साधी. त्यामुळे जे तुम्हाला पचाला हलकं साधं, ज्याने तुमची झोप नियंत्रणात राहते, सुस्ती थकवा येत नाही, ते तुम्ही खाणं हा झाला प्रत्याहारातला आहाराचा भाग. हे टोकाला नेऊन काही जणांनी कोण खाणं बनवतंय, कुठल्या विचाराने बनवतंय, कुठल्या जातीचा बनवतंय म्हणून पराकोटीची तिची सीमा केली की त्यांनी नुसतं बघितलं तरी ते मी खाणं फेकून देतो, परत बनवतो, तो विपर्यास झालेला होता. आता हे खाताना जेव्हा पूर्वी म्हणजे किंवा उत्तर ध्रुवाच्या इकडे जे व्यक्ती आहेत किंवा आपल्या वेदांमध्ये दिलेलं आहे की उत्तरेला थंडीच्या प्रदेशात जिथे बाकी काही उगवतच नाही तिथे तुम्ही मांसाहारी खाणं, दे हॅव ॲक्सेप्टेड. क्षत्रियांसाठी त्यांनी ॲक्सेप्ट केलं आहे कारण ज्यांचं दिवसाचं काम खूप मेहनतीचं आहे, 8-10 किलोमीटर चालणं आहे, खूप व्यायाम आहे, त्यांना मांसाहारी पचवणं सोपं आहे. पण जेव्हा तुम्ही रात्री खाताय, पार्टी करताय आणि झोपताय
तिथे तुम्ही दिवसभरात काय व्यायाम केला आहे, तुमच्या सिडेंटरी लाईफस्टाईलमध्ये हा विचार करायचा भाग आहे आणि बॅलन्स आणायचा गरज आहे. हा झाला प्रत्याहाराचा भाग. धारणा म्हणजे एकाग्रता, मेडिटेशन, समाधी. आता जे साधना म्हणतात, जी आपण ही साधना करतोय अष्टांग योगाची, ज्यात बहिरंग साधना म्हणजे यम, नियम आणि आसनं जे आपल्याला दिसतात, विचार, आचार आणि शरीर. अंतरंग साधना म्हणजे प्राणायाम आणि प्रत्याहार, जे जीवन ऊर्जेचं नियमन करतो. आणि प्रत्याहार म्हणजे आत काय घेतोय आपण, आत काय घेत नाही आहोत. आणि अंतरात्मा साधना म्हणजे धारणा, ध्यान आणि समाधी. भगवद्गीतेत श्रीकृष्णाने दिलेलं आहे, स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानव समौ कुत्रा कृत्वा नासाभ्यंतरचारिणो. म्हणजे स्पर्श, बाह्य इंद्रिय सगळे निग्रह केले तुम्ही आणि डोळे दोन डोळ्यांच्या मध्ये इथे केंद्रित केले. त्याला शांभवी मुद्रा म्हणून आपण म्हणतो, नंतर मुद्रेमध्ये आपण घेऊ. तर त्या शांभवी मुद्रेमध्ये तुम्ही इथे केंद्रित केलं आणि प्राण आणि अपान म्हणजे श्वास उच्छ्वास जो आहे तो एकत्रित करून तो समसमान केला, इक्विपॉइज्ड केला. नाकातून आत बाहेर सोडताना या पद्धतीने यतेंद्रिय मनोबुद्धीर मुनिर्मोक्षपरायणा, याप्रमाणे ज्यांनी मन आणि बुद्धी केंद्रित केलेलं आहे, त्याच्यावर विजय मिळवलेला आहे, तो मुनी मोक्षासाठी पात्र आहे. विगतेच्छा भय क्रोधो यस सदा मुक्त यवसा. त्यामुळे इच्छा, डिझायर, भय, भीती, क्रोध, राग सगळं जाऊन तो कायमचा मुक्त होऊन जातो. त्यामुळे मनाविरुद्ध कुठली गोष्ट घडली तर सगळे बाह्य गोष्टी सोडून द्या, डोळे दोन भुवयांच्या मध्ये आणा, श्वास आणि उच्छ्वासावरती लक्ष केंद्रित करून तो सेम करा. तुमच्या मनातलं इच्छा, भय, राग सगळं निघून जायला मदत होईल. ही आपण आजपासून प्रॅक्टिस करायची आहे पुढच्या रविवारपर्यंत आणि तुम्ही अनुभव घेऊन सांगा. तर हा जो प्राणायामाचा भाग आहे, त्यातला जो 4 नंबरचा प्राणायाम, ज्याच्याबद्दल आपण आता थोडी प्रॅक्टिस करणार आहोत आणि समजून घेणार आहोत. ती गेल्या वेळेला गोष्ट सांगितली होती मी की हा प्राणायामाचा धागा आपण पकडला म्हणजे श्वसन क्रियाचं नियंत्रण मिळवलं, त्या नियंत्रण करून ते एक्सपान्शन आपण करतोय, तर त्याच्यावरून आपण पोचतोय नर्व करंटबद्दल. म्हणजे जे नसांमधून, मज्जारज्जूमधून प्रवाह वाहत आहेत त्याच्यावर तुम्ही नियंत्रण मिळवता. ते नियंत्रण मिळवलं की तुम्ही तुमच्या विचारांवर नियंत्रण मिळवता. विचारांवर नियंत्रण झालं की तुम्ही जीवन ऊर्जेवर नियंत्रण मिळवता आणि शेवटी तुम्हाला मुक्ती मिळायला मदत होते, म्हणजे फ्रीडम मिळवता. आता ही गोष्ट नंतर मी कधी सांगेन, गेल्या वेळेला सांगितली होती, त्यात फार वेळ जाईल आता. तर आपण मूळ मुद्द्याला येऊया. फुफ्फुसाची कपॅसिटी असते 6 लिटर हवा टोटल आत साठवण्याची. त्यातली 4.8 लिटर हवा तुम्ही फोर्सफुली हवा बाहेर सोडली आणि खेचली तर 4.8 लिटर बाहेर सोडू शकता, 4.8 लिटर आत घेऊ शकता. नॉर्मली आपण किती घेतो? अर्धा लिटर. शांतपणे आपण कुठल्या तरी याच्यात गुंतलेलो विचारात, चिंतेमध्ये, रागामध्ये, अर्धा लिटर आत घेतोय, अर्धा लिटर बाहेर घेतोय. म्हणजे फुफ्फुस पूर्ण आपण खोलतच नाही. बहुतेक जण श्वास ठीक घेतात पण श्वास पूर्ण सोडतच नाही. जर तुम्ही श्वास पूर्ण सोडलाच नाही तर आत काय घेणार? जर सोडलाच तुम्ही अर्धा लिटर तर आत अर्धा लिटरच घेणार तुम्ही. ते इनकम्प्लीट, इम्प्रॉपर ब्रिदिंग झालं. त्यामुळे पूर्ण श्वास सोडून पूर्ण पोट कपाटीला जाऊन आत गेलं पाहिजे आणि श्वास घेताना पोट बाहेर आलं पाहिजे. पोट बाहेर येणं म्हणजे श्वास घेण्याचा पडदा खालती जाणं, जे मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये आपण सगळे विसरून गेलेलो आहोत. आणि पोट बाहेर काय कोणाचं दिसता कामा नाही. हात ठेवून पोट बाहेर येताना, श्वास घेताना आणि श्वास सोडताना पोट आत जाते ना, ह्याच्यावर लक्ष ठेवा. त्याचप्रमाणे जे दुसरं आहे चेस्ट ब्रिदिंग, फुफ्फुसाचं ब्रिदिंग, जे आपण बहुतेक सगळे करत असतो. आणि क्लॅव्हिक्युलर ब्रिदिंग म्हणजे जे वरचे असतात स्नायू, असं म्हणजे फुफ्फुसाचे वरचे भाग ओपन होतात. आणि तिन्हीचं मिक्सचर योगिक ब्रिदिंग. हे जे आहे ते योगिक ब्रिदिंग म्हणजे तिन्ही श्वसनाचं मिक्सचर. आपला श्वसनाचा जो रेट असतो तो 15 असतो मिनिटाला. प्राणायामामध्ये आपण जे नाडी शोधन, चंद्रभेदी, सूर्यभेदी हे जे 3 प्रकार आहेत, त्याच्यामध्ये आपण श्वास स्लो घेतो, पूर्ण फुफ्फुस भरतो, आत रोखून ठेवतो, अंतरकुंभक ठेवतो आणि हळूहळू पूर्ण सोडतो. ह्याच्यात आपण श्वसनाचा रेट काय करतोय? स्लो करतोय. आणि श्वसनाचा रेट जेवढा स्लो करू तेवढा बेसल मेटाबॉलिक रेट कमी होतो. आणि ज्यांचा श्वसनाचा रेट कमी असतो त्यांचं आयुष्यमान खूप वाढतं. जी कासवं असतात, व्हेल मासे असतात, शेकडो वर्ष जगतात.
तिथे श्वसनाचे रेट त्यांचे कमी असतात. हे योगी जे असतात त्यांनी वेगवेगळे सिद्धीच आणि वेगवेगळे साक्षात्कार जे होतात त्यांचे श्वसनाचे रेट कसे कसे कमी होत जातात. जो साक्षात्कारी असतो सदा सर्व काळ त्याचं 3 ते 4 ब्रेथ होतात एका मिनिटाला, असं याच्यात दिलेलं आहे विवेकानंदांच्या वेगवेगळ्या साहित्यामध्ये. त्यांचे 8 व्हॉल्यूम आहेत, त्यातल्या दुसऱ्या व्हॉल्यूममध्ये त्यांनी हे दिलेलं आहे. तर या श्वास जे घेतो त्याला म्हणतात पुर, श्वास जो सोडतो त्याला म्हणतात रेच, आणि श्वास रोखून धरला कुठेच मुवमेंट नाही आहे त्याला म्हणतात कुंभ. तर कुंभ अंतरकुंभ, आत श्वास पूर्ण घेतला आणि रोखून ठेवला अंतरकुंभ, पूर्ण श्वास बाहेर सोडला बहिर्कुंभ, आणि श्वासच नाही घेतला पूर्ण बंदच आहे काही मिनटं काही तास त्याला म्हणतात केवल चावी ना चावी त्याला म्हणतात केवल कुंभ, जे समाधी अवस्थेत योगी लोक पोचतात. तर प्राणायामाचा काही जणांचा प्रमुख उद्देश असतो कुंभक साधना. हे श्वास रोखून ठेवण्याचं प्रमाण जसजसं वाढत जातं आणि ते प्रॅक्टिसनी तुम्ही हळूहळू हळूहळू करून केवल कुंभकापर्यंत पोचता तेव्हा प्राणायामाचा सर्वोच्च बिंदू गाठला गेला असं म्हटलं जातं. परंतु हा सर्वोच्च बिंदू एकदम तर तुम्ही उडायला शिकत नाही. पहिले रांगायला शिका, मग चालायला शिका, मग धावायला शिका, मग विमानाचं उड्डाण होणार आहे. तर हे झालं पूरक रेचक कुंभक. आता नाडी 72,000 नाडी एनर्जी चॅनेल्स आपल्या शरीरात असतात असं म्हणतात. काही जण म्हणतात 1.5 लाख. जे काही आहेत त्या खूप हजारो आहेत. जी चक्र आहेत जिथे नाडी एनर्जी चॅनेल क्रॉस होतात त्याला चक्र म्हणतात. जी 114 चक्र जी 112 शरीरात 2 शरीराच्या बाहेर असतात त्या चक्रांपैकी काही महत्त्वाची चक्र इथे मी 7 चक्र इथे लिहिलेली आहेत. नंतर येतं नाडीमध्ये 3 नाडी सगळ्यात महत्त्वाच्या, इडा, पिंगळा आणि सुषुम्ना. जी उजव्या नाकपुडीची येथे इनर्वेशन असतं ती पिंगळा नाडी, डाव्या नाकपुडीची असते ती इडा नाडी, आणि सुषुम्ना नाडी नेझल ब्रिजच्या इकडे असते किंवा स्पायनल कॅनल मध्ये स्पायनल कॉर्डच्या मध्यभागी, जी नॉर्मली आपली बंद असते आणि जी आपण वेगवेगळ्या गोष्टींनी जागृत करतो. योगी लोकांची ती जागृत असते, ज्याच्यातून एनर्जी ट्रॅव्हल केली जी कुंडलिनी ज्या शक्तीवरती जाते म्हणतात. त्यांनी सगळी चक्र ॲक्टिवेट झाली की तुम्ही ऊर्जा मिळून जाते आणि साक्षात्कार व्हायला मदत होते. तर आता हे जे पंचकोश असतात, आता इथे आपण प्राणावरती येऊ त्याच्या आधी एक पंचकोशाचा भाग घेऊया. पंचकोश म्हणजे 5 शीत असतात आपल्या आवरणाच्या. आता सर्वसाधारण लोकांना काय वाटतं की हे नक्की आहे का नाही आहे. तर आपण इलेक्ट्रिक बल्ब, इलेक्ट्रिक बल्ब जो आहे तो आपल्याला हातात दिसतो तो झाला अन्नमय कोश. लाईट लावला की तुम्हाला उजेड दिसतो तो झाला मनोमय कोश. आणि जी इलेक्ट्रिसिटी गेलेली आहे जी डोळ्याला दिसत नाही तो झाला प्राणमय कोश. अन्नमय कोश, मनोमय कोश आणि प्राणमय कोश. अन्नमय कोश म्हणजे इलेक्ट्रिक बल्ब किंवा कॉम्प्युटर आपण घेतला तर हार्डवेअर, जे कॉम्प्युटरचं डबडं दिसतंय ते अन्नमय कोश. लाईट दिसतोय, प्रकाश दिसतोय तो मनोमय कोश, कॉम्प्युटरचा सॉफ्टवेअर. आणि प्राणमय कोश जो आहे तो इलेक्ट्रिक एनर्जी जी इलेक्ट्रिक बल्बला जाते, कॉम्प्युटरला इलेक्ट्रिसिटी सप्लाय होते, ते प्राणमय कोश. त्यामुळे आपण जे काम करतो या 3 कोशांवरतीच काम करतो. अन्नमय कोश जो आहे तो आपण यम, नियम, आसन याच्यात आपण त्याच्यावर काम करत असतो. फिजिकल बॉडी आपण फिट करत असतो. प्राणमय कोश आणि प्रत्याहार हे दोन्ही प्राणमय आणि मनोमय कोशावर काम करतात. मनोमय आणि प्राणमय. प्रत्याहार हा मनोमय कोशावर म्हणजे मनाची निग्रहता, इंद्रिय निग्रह आणणं जे आहे, आणि प्राणायाम हा प्राणमय कोश आणि मनोमय कोश दोन्ही याच्यावरती काम करतो. कारण प्राणायामात तुम्ही श्वसनाचं नियमन आणलं तर मनावरती नियमन येतच. त्यामुळे प्राणमय आणि मनोमय. जेव्हा तुम्ही समाधी अवस्थेत जाता स्वतःचं भान राहत नाही, तुम्ही सगळ्याच्या पलीकडे गेलेले असता, तेव्हा तुम्ही विज्ञानमय कोशात असता. आणि या विज्ञानमय कोशात जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुमच्यात सगळं ज्ञान भरलेलं आहे, तो योगी जो समाधी अवस्थेत जातो तो बाहेर येताना सगळं ज्ञान घेऊन येतो, किंवा जेव्हा जेव्हा जातो तो नवीन ज्ञानच घेऊन येतो. जे साधू संत आपल्याला सांगतात ते पलीकडचं ज्ञान असतं, ते बाहेर आपल्या सेन्स ऑर्गनच्या पलीकडून आलेलं असतं. ते झालं विज्ञानमय कोश. हा विज्ञानमय कोशाला योगिक परिभाषेत चित आकाश, तुम्ही सगळ्या जगताचं ज्ञान घेऊ शकता. प्रत्येकाच्या मनात काय चाललंय, पुढे काय होणार, मागे काय होणार. एक संयमा म्हणून एक प्रकार असतो. धारणा, ध्यान आणि समाधी
जिथे तुम्ही संयमा लावाल तिथली तुम्ही ज्ञान आकर्षित करू शकता. तो फार ॲडव्हान्स भाग झाला, तो आपण नंतर बघू कधी. तर हे जे आहे ते अंतरात्मा साधना. इथे तुम्ही विज्ञानमय कोशातून जेव्हा तुम्हाला फ्रीडम मिळतं, म्हणजे मुक्ती मिळालेली असते, तेव्हा तुम्ही आनंदमय कोशात पोचलेले असता. एकदा तुम्ही आनंदमय कोशात गेलं की हे शरीर उरतच नाही. त्यामुळे बहुतेक जे जगणारे असतात ते विज्ञानमय कोशात जाऊन परत येणारे असतात. जे समाधीत काही जण 13 दिवस राहिले, 8 दिवस राहिले आणि बाहेर आले. आणि मग त्यांनी जे गौतम बुद्धांनी समाधी अवस्थेतून बाहेर आले आणि बुद्धत्व झालं, ते विज्ञानमय कोशात जाऊन परत आलेले होते. शंकराचार्य विज्ञानमय कोशात जाऊन आलेले होते. तर हे जे 5 कोश आहे त्यातला तिसरा जो कोश आहे प्राणमय कोश. हा प्राणमय कोश आपण इथे बघतो. आता प्राणमय कोशातले 5 पंचप्राण असतात. वेगवेगळे वायू वेगवेगळ्या ठिकाणी. प्राणवायू असतो हा फुफ्फुसाच्या भागातला, आणि त्या प्राणवायूमध्ये विचार नियंत्रणाची शक्ती असते. जेव्हा प्राणवायू निघून जातो तेव्हा विचार थांबलेले असतात, शरीर बंद पडलेलं असतं. मेलेला मनुष्य कुठलाच विचार करत नाही, हे देखील तुम्हाला माहिती आहे. तो कुठला श्वास घेत नाही, कारण प्राणवायू श्वसन क्रिया नियंत्रित करतो. दुसरा झाला समानवायू. समानवायू पहिलेच सगळे बाहेर पडतो मृत्यू झाल्यावर. तो आपल्याच सगळ्यांच्यात असतो का? कारण समानवायू टेम्परेचर कंट्रोल करतो, तापमान नियंत्रण करतो. जेव्हा समानवायू बाहेर पडला शरीर थंड पडतं. तुम्ही योगिक पॉवरनी समानवायूवर पूर्ण नियंत्रण आणलं तर रामदास स्वामी बर्फाच्या ठिकाणी देखील अंग गरम करून राहिले. ज्ञानेश्वर महाराजांनी पाठ गरम केली, कारण त्यांचं समानवायू त्यांच्यावर कंट्रोल होता. तिथे त्यांनी भाकरी पण भाजून घेतली. नंतर समानवायू जो आहे तो हिलिंग प्रोसेसला, येशू ख्रिस्ताने हात लावून कुष्ठरोगी बरे केले. हे हिलिंग पॉवर कुठून येतात? जिथे समानवायूवरती तुम्ही प्रभुत्व मिळवता. अपानवायू म्हणजे एक्सक्रिटरी फोर्सेस, जे शौच, संडास, लघवी, डिलिव्हरीसाठी तो अपानवायू असतो. हा अपानवायू जास्त बाहेर पडू नये मूलाधार चक्रामधून. ते मूलाधार चक्रातून प्राणवायू एक्झिट होऊ नये म्हणून सर्वसाधारणपणे मेल्यानंतर पायाचे अंगठे दोन्ही आत घेऊन बांधले जातात. त्यांनी एनल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होतो आणि तिकडून प्राणवायू एक्झिट होत नाही. बाहेरच्या चक्रातून प्राणवायू एक्झिट करणं इज मोर स्पिरिच्युअल. ही स्पिरिच्युअल साईड झाली. असं बांधल्यामुळे काही तास जर बॉडी ठेवायची असेल तर बॉडी कडक होते आणि अशी होते, मग एकत्र बांधणं कठीण होतं, म्हणून देखील ते असे बांधले जातात. हे झालं सायंटिफिक, आपल्याला पटणारं कारण. नंतर आला उडानवायू. हा उडानवायू जो आहे, पहिले जातो समान, मग जातो प्राण, मग जातो अपान. मेल्यानंतर काय बाहेर पडतो. उडानवायू जो असतो तो जेव्हा बाहेर पडत असतो तेव्हा तुमची तरंगण्याची क्षमता निघून जाते. म्हणजे 12-24 तासानंतर बॉडी एकदम हेवी व्हायला लागते. अरे जिवंतपणे तर एवढा हेवी नव्हता, आता हेवी कुठून झाला? कारण उडानवायू निघून गेलेला आहे. आणि ज्या योगींनी उडानवायूबद्दल सिद्धी मिळवलेली आहे, पूर्ण कंट्रोल, ते हवेत तरंगतात, वरती बसून ध्यान धारणा करतात, आकाशमार्गाने जातात, पाण्यावर चालतात. त्यांचं उडानवायूवर प्रभुत्व झालेलं असतं. आणि शेवटी आला व्यानवायू, जो पूर्ण शरीराभोवती असतो, तो सगळ्यात शेवटी जातो. हा व्यानवायू शरीराला बांधून ठेवायला मदत करतो, अंतर्ज्ञान व्हायला मदत होते. व्यानवायूवर प्रभुत्व मिळाल्यामुळे योगी लोकांमध्ये तो इतका जमवलेला असतो की मेल्यानंतर देखील काही महिने त्यांचं शरीर जसंच्या तसं राहिलं. हे जे आपण ऐकतो या योगी लोकांचं, तो व्यानवायू त्यांच्यात खूप साठलेला असल्यामुळे. सामान्य माणसांना एवढा व्यानवायू महिने महिने टिकत नाही, जो त्यांचा टिकून राहतो. तुम्ही वेगवेगळ्या लोकांच्या गोष्टी वाचल्या तर तुम्हाला हे कळेल. आता ही जी चक्र आहेत, जिथे नाडी एनर्जी चॅनेल क्रॉस होतात, मूलाधार चक्र जे लाल रंगाने दाखवलेलं आहे, जे आपल्याला आज मूलबंधामध्ये उपयोग पडणार आहे. पेरिनियल रिजन म्हणजे एनल स्फिंक्टर, लघवीचा मार्ग आणि जो खालचा भाग असतो त्या भागातला जो एरिया त्याला पेरिनियल रिजन म्हणतात. मूलबंधामध्ये जेव्हा तुम्ही तो भाग आकुंचन करता तेव्हा एनल स्फिंक्टर, लघवीचा मार्ग देखील बंद होतो, पण ते मसल्स कॉन्ट्रॅक्ट करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे हळूहळू तुम्ही मूलबंधाची प्रॅक्टिस कराल तेव्हा पेरिनियल मसल फक्त कॉन्ट्रॅक्ट होतील आणि कुठले स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होणार नाही. बऱ्याचदा एनल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करणं म्हणजे मूलबंध असं शिकवलं जातं, ते तितकंसं बरोबर नाही आहे. तर मूलाधार चक्र झालं. नंतर येतं स्वाधिष्ठान चक्र, ज्याचा रंग ऑरेंज दाखवला जातो. पिवळ्या रंगाचं मणिपूर चक्र. मग येतं अनाहत चक्र, जे हृदयाच्या जवळ असतं. विशुद्धी चक्र, जे गळ्याच्या इथे असतं, स्काय ब्ल्यू. नंतर पर्पल कलरचं आज्ञा चक्र आणि व्हाईट सहस्त्रार चक्र. अशी 7 चक्र मेन मानली गेलेली आहे. एक
बिंदू विसर्ग येतं, बाकीची पण आहेत जी 114 चक्र मी सांगतोय त्यातली सगळ्यात महत्त्वाची चक्र मानली जातात. ते चक्र कशा करता इथे जेव्हा आपण बंद बघतो, जालंधर बंद, मूलबंद, उडियान बंद, तेव्हा या चक्राचं थोडीशी माहिती येईल म्हणून इथे दिलेलं आहे. ते कोश झाले, नाडी झाली, मुद्रा. आता मुद्रामध्ये आपण आधी बघितलेलं आहे, ही झाली चिन्ह मुद्रा आणि ही झाली ज्ञान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा. त्यामुळे आपण जे प्राणायामाचे सराव करणार आहोत तेव्हा आपली चिन्ह मुद्रा म्हणजे आपण कॉन्शियस आहोत, इतरांकडून आपण ग्रहण करतोय तेव्हा आहे. जेव्हा एकट्यामध्ये सराव कराल तेव्हा हात उलटे, दॅट इज कॉल्ड ज्ञानमुद्रा. स्वतः करताना जो आपला ग्रुपचा जो DP आहे त्याच्यावर शंकराचं पण असंच मुद्रा आहे, कारण का तो स्वतः आत्मचिंतन करतोय, स्वतः मेडिटेशन करतोय. विष्णू मुद्रा, नासिकाग्र मुद्रा असं म्हणतात. हे दुसरं बोट जे आहे ते इगो दाखवतं, तिसरं जे प्राईड आहे. त्यामुळे इगो आणि प्राईड तुम्ही खालती दाबा आणि जे चौथं ज्ञान आहे आणि पहिलं विल पॉवर किंवा जे परमात्मा आहे त्यांनी तुम्ही नाकपुड्या कंट्रोल करा असं म्हटलं जातं. त्याला विष्णू मुद्रा म्हणतात. तर दुसरं आणि तिसरं बोट खालती घेतलं, अंगठा उजव्या नाकपुडीवर उजव्या हाताचा, जर लेफ्टी असाल तर डाव्या हाताचा, अंगठा उजव्या नाकपुडीवर आणि चौथं बोट डाव्या नाकपुडीवर. अशा पद्धतीने आपल्याला नाडी शोधन, चंद्रभेदी, सूर्यभेदी प्राणायाम करतानाही आपल्याला उपयोगी पडणार आहे. ही विष्णू मुद्रा. ज्यांना ही सवय नाही आहे त्यांनी नासिका मुद्रा असं ठेवून पण असं करू शकता. हे मुद्रा कशा करत असतात, दीज आर कॉल्ड लॉक्स और काय म्हणतात सर्किट मेकर. जेव्हा तुम्ही अंगठा आणि दुसरं बोट जोडता तेव्हा एक सर्किट तयार होतं आणि जी अंगठ्यातून बोटातून जी ऊर्जा बाहेर पडत असते ती आत सर्क्युलेट होऊन जाते. आणि जेव्हा बसताना तुम्ही गुडघ्यावर ठेवता त्या गुडघ्यावरती एक गुप्त नाडी म्हणून म्हटली जाते. त्या नाडीपैकी एका नाडीचं नाव गुप्त नाडी म्हणून आहे. त्या नाडीवरती हात ठेवल्यामुळे ती ॲक्टिवेट होऊन मूलाधार चक्रापर्यंत ॲक्टिवेशन पोचतं आणि तुमची एनर्जी अजून स्टोअर होते. तर ही जी मुद्रा आहेत याने तुम्ही कॉन्शियस होता आणि एनर्जी स्टोअर करता. आता ही जी चिन्ह मुद्रा आहे ती अशी करू शकता, अशी पण करू शकता, अशी पण करू शकता. आयडियली अशी केली जाते, पण जेव्हा तुम्ही खूप वेळ ध्यान धारणा किंवा समाधीमध्ये पर्यंत पोचता तेव्हा बऱ्याच वेळेला बोट सुटण्याची भीती असते. असं पकडून ठेवलं तर सुटण्याची शक्यता कमी असते. तेव्हा ज्यांना लक्ष ठेवायचं फार नाही आहे त्यांनी असं ठेवलं तरी चालेल, असं ठेवलं तरी चालेल. शेवटी तुम्हाला कॉन्शियसली कळलं पाहिजे की ते सर्किट तुम्ही फॉर्म केलेलं आहे. बंद लॉक्स, तर लॉक्सपर्यंत आपण गेल्या वेळेला पोचलो नव्हतो. आज पहिल्यांदाच आपण या लॉक्सपर्यंत पोचतोय. जालंधर बंद, मूलबंद, उडियन बंद, हे 3 लॉक्स आहेत. लॉक्स म्हणजे ते लॉक करतात, बांधतात. काय बांधतात? हे जे प्राणवायू आहेत पंचप्राणापैकी प्राण, अपान आणि समान या 3 वायूंचा हा खेळ आहे जो हे लॉक्स करतात. प्राणवायू जो आहे तो वरती चाललाय, अपान वायू तो खालती चाललाय आणि समान वायूमध्ये हे तुम्हाला लक्षात आलं. प्राण वरती चाललाय, अपान खालती चाललाय, समान मध्ये आहे. तर हे जे जालंधर बंद आहे, तुम्ही जेव्हा बंद करता तेव्हा प्राण वरती येत नाही, खालती सरकायला सुरुवात होते. जे सेन्स ऑर्गन आहेत ते तुम्ही शटडाऊन करता, इथली एनर्जी तुम्ही सेव्ह करता. सो इट इज एनर्जी सेवर. जेव्हा तुम्ही अनवटी तुमच्या छातीवरती प्रेस करता, अशी प्रेस केली की तुमचं सेन्स ऑर्गन गेले. आता जालंधर बंद जो आहे त्याला नाव का जालंधर पडलं? जाल म्हणजे नेट आणि धर म्हणजे धारा. जे फ्लो असतो तो तुम्ही स्टॉप करता. त्या जाळीने तो फ्लो स्टॉप केला कुठला सेन्स ऑर्गनचा, वरतीच्या मानेतून वरती नाणे चाललेल्या तिथे कट केलं आणि तुम्ही प्राणाचा फ्लो वरती जाऊन देत नाही आहे, तो खालती रिव्हर्स करताय. हा फ्लो रिव्हर्सल प्रोसेस होतो जेव्हा तुम्ही बंद आणता तेव्हा. किंवा जालंधर बंद जो आहे तो तुम्ही श्वास आत घेतल्यावर रोखल्यानंतर पहिल्यांदा करायचा असतो किंवा श्वास पूर्ण सोडल्यावर बहिर्कुंभक म्हणजे मग रोखल्यानंतर करायचा असतो. तर या 3 बंधांपैकी सगळ्यात पहिला बंध शिकवला जातो आणि करायचा असतो तो जालंधर बंध. म्हणजे मी श्वास घेतला म्हणजे श्वास पूर्ण घेतल्यावर जालंधर बंद केला, मग जालंधर बंद सोडला आणि मग श्वास सोडला, किंवा श्वास पूर्ण सोडला मग घेतला. श्वास पूर्ण सोडल्यावर जालंधर बंद आणि मग जालंधर बंद सोडला आणि मग श्वास आत घेतला. मूलबंद.
मूलबंध हा दुसरा बंध शिकवला जातो. म्हणजे पेरिनियल मसल जे आहेत त्यात एनल स्फिंक्टर, लघवीच्या इथला स्फिंक्टर हे तुम्ही वरती खेचता आणि अंबिलिकसच्या दिशेने, नेवलच्या दिशेने तुम्ही तो खेचला जातो सगळे मसल, त्याला म्हणतात मूलबंध. आता जालंद बंद केल्यानंतर तुम्ही मूलबंध धराचा असतो, तो कॉन्ट्रॅक्ट करून ठेवायचा असतो. मूलबंधाने अपान वायू खालती बाहेर पडण्यापासून टाळला जातो आणि तो वरती सरकवला जातो. तो अपान वायू खालती जाण्याच्या ऐवजी वरती जातो, प्राणवायू वरती येण्याच्या ऐवजी खालती जातो. जालंधर बंध, मूलबंध. आणि शेवटचा आहे उडियन बंध, जो जरा कठीण बंध समजायला म्हटला जातो. त्याला शक्तिचालना प्राणायाम पण म्हणतात. जे सोलार प्लेक्सस असतं ते त्यांनी स्टिम्युलेट होतं, श्वास घेण्याच्या पडद्याची शक्ती वाढते आणि पोटातल्या आणि छातीतल्या वेगवेगळ्या अवयवांना मसाज पण त्यांनी मिळतो. तर हा जो उडियन बंध आहे तो करण्याची पद्धत, ज्यांना प्रॅक्टिस नाही आहे त्यांनी नुसतं असं उभं राहायचं, असं झाल्यावर श्वास पूर्ण सोडायचा, पूर्ण श्वास सोडून झाला की श्वास रोखायचा, म्हणजे बहिर्कुंभ. पूर्ण श्वास सोडून झाला की बहिर्कुंभ. काही जण म्हणतात हे झाल्यावर तुम्ही खालती मलासनामध्ये बसा, म्हणजे अजून मांडी दाबली जाईल आणि अजून दाबलं जाईल आणि मग उभे राहा. पण प्रत्येकालाच खालती बसणं शक्य नाही आहे. तर असं करून तुम्ही पूर्ण श्वास सोडलाय. करत असताना डोळे का मिटा, बाहेरची कुठली इन्फ्लुएन्स यायला नको म्हणून. पूर्ण श्वास बाहेर सोडला की मग तुम्ही श्वास रोखून धरा. श्वास रोखून धरल्यावर खोटा श्वास घ्या. हे बऱ्याच जणांना सुरुवातीला कळत नाही. खोटा श्वास घ्या म्हणजे काय? श्वास घेताना छाती फुगते आणि पोट बाहेर येतं. तर छोटा श्वास घेताना तुम्ही छाती फुगवा, पोट रिलॅक्स सोडा, म्हणजे थोडंसं बाहेर येईल, पण तुम्ही खेचत नाही आहात. आणि जोरामध्ये जे पोटातले अवयव असतात ते वरती ढकला. आम्ही गेली काही वर्ष बॉडी बिल्डिंग कॉम्पिटिशनला उतरतो, त्याच्यात एक व्हॅक्यूम पोज म्हटली जाते. दॅट इज नथिंग बट उडियन बंध. व्हॅक्यूम पोजमध्ये तुम्ही जेव्हा पोज मारता तेव्हा तुम्ही श्वास पूर्ण सोडता, अशी ती पोज असते. तेव्हा पोट एकदम खपाटीला गेलं असतं, साईडनी बघितलं तर पोट दिसणारच नाही. मग गेलं कुठे पोट? त्या पोटातले सगळे अवयव फुफ्फुसात गेलेले असतात, म्हणजे स्टमक, आतडी, ती सगळी वरती जातात. आता हे करत असताना हा उडियन बंध जो आहे तो तुम्ही श्वास सोडल्यावरच घेऊ शकता, श्वास आत घेतल्यावर करू शकत नाही. आता उडियन बंध हा तुम्ही पहिले जालंधर बंध अप्लाय करा, मग त्याच्यानंतर तुम्ही अप्लाय करा उडियन बंध, आणि मग अप्लाय करा मूलबंध. म्हणजे श्वास पूर्ण बाहेर सोडा, जालंधर बंध, उडियन बंध आणि मग मूलबंध, म्हणजे एनल स्फिंक्टर, तो पेरिनियल एरिया सगळा कॉन्ट्रॅक्ट करा. तर याचं सायन्स काय सांगतं की तुम्ही प्राणवायू खालती सरकवता, अपान वायू वरती सरकवता, जे नॅचरल डायरेक्शनच्या अपोजिट आहे. समान वायूमध्ये तो एकत्र फोर्स तयार केला तुम्ही की जी सुषुम्ना नाडी बंद असते ती ओपन होऊन त्याच्यातून हे प्राणवायू घुसून प्रवाह करायला लागतात आणि आपल्या मुक्तीचा पक्षी उडायला लागतो. तो जो उडायला लागतो म्हणून उडियान बनतो. आणि मूल म्हणजे रूट, जे खालचं रूट आहे ते तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करता. आता हा उडियन बंद ज्याला जमला त्यांनी त्याची सुषुम्ना नाडी ओपन केली. इतकं हे त्याच्या मागचं सविस्तर स्पष्टीकरण आहे. ते नुसतेच बंद का लावा, मुद्रा का करा, हे पंचकोश का आपण प्राणवायूवर का करतोय? जर आपण थोडक्यात बघितलं तर आपण गायत्री मंत्र म्हटला, ओंकार केलं, गॅलिलिओ काय म्हणाला, इमर्सन काय म्हणाला, बुद्ध काय म्हणाले, शंकराचार्य काय म्हणाले. मी फक्त तुम्हाला शब्द देतोय, वाटचाल तुमची तुम्हालाच करायची आहे. योग म्हणजे काय? जीवात्मा परमात्म्याचं मिलन, युनियन, कम्युनियन. योगी म्हणजे कोण? योग चित्तवृत्ती निरोध, हा मृत गाढ झोपलेला जागा जागृत, कॉन्शियस, नो कॉन्शियसनेस, अनकॉन्शियस, कॉन्शियस आणि सुपर कॉन्शियस. चित्त म्हणजे काय? मनस, बुद्धी, अहंकार. वृत्ती म्हणजे काय? माकड, दारुपेली, विद्युत अवला, शैतान, डिझायर, मत्सर, अहंकार. इंद्रिय निग्रह, शांत स्थिर मन आणि स्थिर बुद्धी, हे तुम्ही कर्मयोगाने करू शकता. कसं काम करावं ज्याला कळलं, जे समतोलत्व कळलं. नंतर ज्ञानयोगाने, जी बुद्धीने कुठलं काम चांगलं कुठलं वाईट, कशाने बंध कशाने मोक्ष. भक्तियोग, जिथे दुकानदारी नाही, भय नाही आणि सर्वोच्च आदर्श आहे. आणि राजयोग म्हणजेच अष्टांग योग, ज्याने तुम्ही मनावर पूर्ण विजय मिळवलेला आहे. आणि या सगळ्यातून तुम्ही या सगळ्या चारी मार्गातून प्राप्त करता ते वैराग्य, कम्प्लीट सेल्फ ॲप्लिकेशन और सेल्फलेसनेस, ज्याने योग किंवा युनियन होते. आणि या अष्टांग योगाचं पतंजलीने 185 योगसूत्रात 500 वर्षापूर्वी सांगितलं.
यम नियम आसन प्राणायाम. यम म्हणजे विचार, नियम म्हणजे आचार, आसन शरीर फिट करायला, प्राणायाम जीवन ऊर्जा, प्राणायाम विस्तार करता तुम्ही, प्रत्याहार जे खाणं मी आपलं व्हेज नॉनव्हेजचं सांगितलं आणि कुठले विचार तुम्ही आत टाकता, जे 3 माकडे आहेत, बघू नका, बोलू नका, ऐकू नका. धारणा, एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन, ध्यान, समाधी, मुक्ती. जे भगवद्गीतेत श्रीकृष्णाने म्हटलंय की कसं करा, तुमच्या मनाविरुद्ध घटना घडली की सगळे बाह्य गोष्टी सोडून द्या, भुवयांच्या मध्ये डोळे आणा आणि श्वास आणि उच्छ्वास नियंत्रित करून तो एकमेकांमध्ये असा मिसळा की तुमच्या मनातली इच्छा, भय, क्रोध सगळं जाऊन तुम्ही मुक्त व्हायला मदत होते. मग श्वसनक्रियेचा धागा पकडून नर्व करंटचा तुम्ही गुच्छा पकडता, विचारांची सुतळ पकडता, जीवन ऊर्जेचा दोरखंडावर नियंत्रण मिळवता आणि मुक्ती मिळवता. ही गोष्ट नंतर कधी सांगली. 6 लिटर आपली कपॅसिटी असते, आपण फक्त अर्ध्या लिटरवर गाडी चालवत असतो. 4.5 लिटरच्या वरती नेलं तर आपली फुल कपॅसिटी वापरली जाईल, आपल्या पूर्ण जीवन ऊर्जेचा विकास व्हायला मदत होईल. त्यामुळे श्वास पूर्ण घ्यायला शिका म्हणण्यापेक्षा श्वास पूर्ण सोडायला शिका. पूर्ण सोडला की तो येणारच आहे. जे कपालभातीत आपण आज करणार आहोत, श्वास जोरात सोडायचं फक्त बघतोय, येतोय ऑटोमॅटिक. नंतर आपण पूरक काय श्वसनाचे प्रकार 15 पर मिनिटाला जे हळूहळू आपण प्रॅक्टिस करत जाऊ तसं आपला श्वसनाचा रेट स्लो होत जाईल. म्हणजे आपले विचार शांत आणि स्टेबल आहेत, कुठेही भरकटलेले नाही आहेत, म्हणजे श्वसनाचा रेट आपला स्लो झालेला आहे. श्वसनाचे प्रकार उदर श्वसन, छातीचं, क्लॅव्हिक्युलर, योगिक ब्रिदिंग म्हणजे पूर्ण फुफ्फुस, पूरक, रेचक, कुंभक. पूरक म्हणजे आत घेणं, रेचक म्हणजे सोडणं, कुंभक म्हणजे धरणं, आंतरकुंभक, बहिर्कुंभक. आंतरकुंभक केल्यावर तुम्ही जालंधर आणि मूलबंध धरू शकता, पण बहिर्कुंभकातून उडियान बंद धरू शकता. म्हणजे जालंधर पहिले, मग उडियान, मग मूलबंध. आणि जेव्हा तुम्ही हा महाबंध सोडता, महाबंध म्हणजे तिन्ही बंध एकत्र धरले, हा सोडता, तेव्हा पहिले तुम्ही सोडा मूलबंध, मग सोडा उडियान बंद आणि मग सोडा जालंधर बंद. ज्या सिक्वेन्सनी गेल्या तिथे उलट्या सिक्वेन्सनी बाहेर पडायचं असतं. नंतर आपण आलो किती नाडी आहेत, 72,000. इडा, पिंगळा, सुषुम्ना, चक्र 114. त्यातली कुठली होती? मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी, आज्ञा आणि सहस्रार. पंचकोश, अन्नमय, मनोमय, प्राणमय, जे आपण इलेक्ट्रिक बल्बमध्ये बघितले, अन्नमय, मनोमय आणि हे प्राणमय. नंतर विज्ञानमय, जे तुम्ही समाधी अवस्थेत जाता तेव्हा पोचता. आनंदमय, जेव्हा तुम्हाला मुक्ती मिळालेली असते तेव्हा आनंद. सच्चिदानंद, तिथे आम्ही वर्ल्ड पीस योगा सेंटरला भेटल्यावर तुम्ही कसे आहात, हाऊ आर यू, का आम्हाला सांगायची सवय केली होती आनंदोहम, म्हणजे मी आनंदात आहे. तो तुमचा चॉईस आहे, तुम्हाला बाहेरून आनंद नाही मिळणार, तो आनंद आतच लपलेला आहे. इटर्नल ब्लिस, इटर्नल एक्झिस्टन्स, इटर्नल नॉलेज, ते आपल्या आतच आनंद आहे, तो आपण फक्त शोधायला शिकलं पाहिजे. आनंदोहम. पंचप्राण, कुठले कुठले प्राण? अपान, समान, उडान, व्यान, हे सगळे जे प्राणवायू आहेत त्यातला प्राणमय कोश जो आहे तो हा आपण शिकलो. मग मुद्रा आपण वेगळ्या बघितल्या, सर्किट कशी जॉईन करायची असतात. लॉग्सची आज आपण बघितली 3 लॉग. ती 3 लॉग का महत्वाची आहेत? प्राणवायू वरती जात असतो तो खालती फिरवायचा, अपानवायू खालती चाललाय तो वरती फिरवायचा, आणि समान वायूमध्ये तो मिसळायचा. आणि समान वायू एक्सपांड झाला की त्याला जायला कुठे जागा नाही, फक्त सुषुम्ना नाडी मिळते आणि ती ओपन झाली की आपलं काम झालं. आपला वायर असलेला लँडलाईन सोडून आपण मोबाईलवर पोचतो. वायरलेस आपली बॅटरी होऊन जाते, आपली बॉडी वायरलेस होऊन जाते. आपल्याला सगळीकडे जगात काय चाललं सगळ्या सिद्धी प्राप्त होऊन जातात सुषुम्ना नाडीतून जेव्हा काम सुरू होतं तेव्हा. तर आपण येऊया प्राण आपण समानित्व सांगितलं. महाबंध जेव्हा करतात तेव्हा पिनियल ग्लँड ॲक्टिवेट होते. आता सायंटिफिकली जर बघितलं तर जालंधर बंधात तुम्ही सेन्स ऑर्गन केले तर तुमची एकाग्रता येते, राग चिंता कमी होतात. जेव्हा तुम्ही अशा 10 विटा लावलेल्या आहेत, बघितलं असेल तुम्ही, आता घरी गेल्यावर एकदा परत क्लिप बघा. तो जो कराटे चॅम्पियन असतो मास्टर, तो पहिला असं उभा राहतो, काय करतो? जालंधर बंध. असं केल्यावर एकाग्रता आली त्याची, ती येणारच, कारण का सगळं त्यांनी मनातलं काढलेलं आहे, बाहेरचं पूर्ण फोकस केलेलं आहे. आणि जेव्हा तो तिथे तोडणार असतो तेव्हा त्यांनी मूलबंध आणि उडियन बंध लावलेला असतो, कारण त्यांनी श्वास बाहेर सोडलेला असतो. त्याच वेळेला तो जो असं करतो आणि थकतो, तेव्हा उडियन बंध मूलबंध लावून ती जी पॉवर येते ती तुम्ही एक्सप्रेस करता. एक प्रकारे हा या बंधांचा वापर असतो. तर हे झाले बंध आपण वेगवेगळे वापरतो. मग जाणीवपूर्वक सशन,
आता आपण प्रॅक्टिस करतोय पुढची 10-15 मिनिटं वेगवेगळे, आणि ते संपलं की आपण प्रसाधन म्हणून 3 श्लोक म्हणून आजचा कार्यक्रम संपवतो. आता जाणीवपूर्वक श्वसन जेव्हा आपण करणार आहोत तर सगळ्यांनी थोडं खुर्चीच्या पुढे या. पाय असे राईट अँगल 90 डिग्रीमध्ये जर असतील, येते 90 डिग्री असतील तर हे जास्त बरं होईल. चिन्ह मुद्रा, आपली बोटं वरती आणि आपण काहीतरी घेतोय म्हणून, आणि डोळे मिटून आपण शांतपणे श्वास आत घ्यायचा आहे, पूर्ण आत घ्यायचा आहे, भरायचा आहे आणि शांतपणे पूर्ण सोडायचं आहे. असं आपल्याला 3 वेळा 4 वेळा करायचं फक्त. हे करून झाल्यावर आपल्याला जायचं आहे चंद्रभेदी प्राणायाम, मग सूर्यभेदी प्राणायाम, मग नाडी शोधन आणि कपालभाती. कपालभातीमध्ये 4 प्रकार आहेत जे आपण गेलेले नव्हते केले, ते आज पुढे आपण करूया. म्हणजे ते बंद कसे वापरायचे त्याचे डेमॉन्स्ट्रेशन आपलं होऊन जाईल. तर जाणीवपूर्वक श्वसनामध्ये आपण चंद्रभेदी, सूर्यभेदी आणि नाडी शोधनमध्ये कुठेही श्वासाचा आवाज येता कामा नये. हळूवारपणे श्वास घ्या, बाजूच्याला पण कळलं नाही पाहिजे की हा श्वास घेतोय नाही घेतोय. स्लोमध्ये घ्या, पूर्ण भरा, स्लोमध्ये सोडा. आत घेतल्यावर हळूहळू हळूहळू सोडा. म्हणजे तुम्ही श्वसनाचा रेट स्लो करताय. 15 मिनिटं आहे त्याच्यापेक्षा तुम्ही कमी जाताय. घाई श्वास घेत नाही आहे. आणि इतरांची स्पर्धा करू नका, स्वतःशी आपण फक्त बघतोय, आपल्यात सुधारणा करायची एवढंच ठेवूया. चला आता डोळे मिटूया, चिन्ह मुद्रा घ्या आणि हळूहळू हळूहळू लांब श्वास आत घ्यायला सुरुवात करा. खोलवर आत श्वास घ्या. श्वास घेत असताना पूर्ण मन श्वास आत घेण्यावर केंद्रित करा. बाहेरची हवा कशी थंड आहे, आपण पूर्ण आत घेतोय, पूर्ण आत फुफ्फुसं भरली, पोट पूर्ण बाहेर आलं की हळूहळू 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 श्वास बाहेर सोडायचा आहे. पूर्ण लक्ष श्वासावरती ठेवा. श्वास बाहेर सोडत असताना नाकात गरम हवा लागत असेल त्याच्यावरती लक्ष ठेवा. पूर्ण श्वास बाहेर सोडत असताना पोट पूर्ण आत जाऊ दे, कपाटीला जाऊ दे. पूर्ण श्वास बाहेर पडला याची खात्री करा. आणि ते झाल्यावर हळूहळू हळूहळू परत श्वास आत घ्यायला सुरुवात करा. श्वास आत घेत असताना एक प्रकारची मनात कृतज्ञतेची भावना येऊ दे की आपल्याला हा श्वास देव आज देतोय, आपण हा श्वास घेतोय. आणि पूर्ण फुफ्फुसं त्या कृतज्ञतेने आपण भरूया. वरची, मधली, खालची फुफ्फुसं पूर्ण भरू द्या. आणि श्वास हळूहळू 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 सोडत असताना आपल्या चेहऱ्यावर एक सुंदर स्मितहास्य येऊ दे की आपण आज हा श्वास घेतोय आणि तो पूर्णपणे सोडायला शिकलोय. जो इतके दिवस आपण अर्धवट सोडत होतो तो आता श्वास आपण पूर्णपणे सोडायला शिकलेलो. आणि तो पूर्णपणे सोडून झाला की परत तिसऱ्यांदा शेवटचा आपण श्वास परत आत घेऊया. आणि आत घेत असताना या श्वासाचं पूर्ण महत्त्व आपण लक्षात घेऊया की हा श्वास आपल्या आजच्या जीवन ऊर्जेला कारणीभूत आहे. ती ऊर्जा आपल्याला या श्वासामधून मिळते. आणि तो श्वास हळूहळू बाहेर सोडत असताना आजचा दिवस आपण सत्कारणी लावावा. कुठलं असं काम करावं ज्याची कोणी परतफेड करता कामा नये. इतक्या चांगल्या पद्धतीने आजचा दिवस आपण सार्थकी लावण्याचा पण करूया. आणि आपण पुढच्या प्राणायामाकडे वळूया. तर आता आहे चंद्रभेदी प्राणायाम. चंद्रभेदी प्राणायाममध्ये विष्णू मुद्रा किंवा नासिकाग्र मुद्रा. विष्णू मुद्रा म्हणजे तुमचं दुसरं बोट आणि तिसरं बोट जे इगो आहे आणि प्राईड आहे ते दाबा. आणि तुमचं नॉलेज जे चौथं बोट आहे ते डाव्या नाकपुडीवर आणि अंगठा उजव्या नाकपुडीवर. तर चंद्रभेदी प्राणायाम म्हणजे उजवी नाकपुडी अंगठ्याने दाबून डाव्या नाकपुडीने पूर्ण श्वास आत घेणं आणि मग डावी नाकपुडी दाबून उजव्या नाकपुडीने पूर्ण श्वास बाहेर सोडणं. परत डाव्या नाकपुडीने पूर्ण श्वास आत घेणं, उजव्या नाकपुडीने सोडणं. सो इट इज ओनली वन वे. डाव्याने आत, उजव्याने बाहेर, डाव्याने आत, उजव्याने बाहेर. आणि हे करत असताना आपल्याला अंतरकुंभक धरायचं आहे. म्हणजे उजवी नाकपुडी दाबा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायला सुरुवात करा. पूर्ण आत घेऊन झाला की श्वास रोखून ठेवा. 5 वेळा मनामध्ये ओम म्हणा. आणि मग हळूहळू उजव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडत असताना डावी नाकपुडी चौथ्या बोटाने दाबून ठेवा. आपल्याला 3 वेळा करायचं आहे. हे करत असताना डाव्या नाकपुडीने हळूहळू हळूहळू पूर्ण श्वास आत घ्या.
फुफ्फुस पूर्ण खुलू दे, वरची मधली खालची पोट बाहेर येऊ दे, पूर्ण फुफ्फुस खुलली, अजून श्वास आत जात नाहीये नक्की झालं की श्वास रोखून ठेवा आणि 5 वेळा मनामध्ये ओम म्हणा. आणि ते झालं की डावी नाकपुडी चौथ्या बोटाने बंद करा आणि उजव्या नाकपुडीने हळूहळू 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 पूर्ण श्वास बाहेर सोडा. हे झाल्यावर आता जेव्हा शेवटचा आपण करणार आहोत चंद्रभेदी प्राणायाम, तेव्हा उजवी नाकपुडी अंगठ्यानी बंद करा, डाव्या नाकपुडीने हळूहळू हळूहळू श्वास आत घ्यायला सुरुवात करा. पूर्ण आत घेऊन झाला, अजून घेऊ शकत नाही होत की तो रोखून धरा, अंतरकुंभक धरा, 5 वेळा ओम म्हणा. आणि ते म्हणून झालं मनातल्या मनात की हळूहळू उजव्या नाकपुडीने बाहेर सोडा. आणि या वेळेला पूर्ण उजव्या नाकपुडीने बाहेर सोडून झालं की श्वास बाहेरच रोखून धरायचा आहे. त्याला बहिर्कुंभक म्हणतोय, जे आपण पहिल्यांदाच आत्ता चंद्रभेदी प्राणायामाच्या वेळेला वापरतोय. तेव्हा बाहेर श्वास रोखून ठेवा, 3 वेळा ओम म्हणा, कारण बाहेर श्वास रोखणं जास्त कठीण असतं, आत श्वास रोखणं सोपं असतं. आणि 3 वेळा ओम म्हणून झालं की मग दोन्ही नाकपुड्यांनी हळुवारपणे श्वास घ्या, हळुवारपणे श्वास सोडा. हे चंद्रभेदी प्राणायामाने तुम्ही इडा नाडी ॲक्टिवेट करता, त्यांनी तुमची पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम ॲक्टिवेट होते, हार्ट रेट स्लो होतो, हृदयाचं टोनिंग वाढतं, मनात शांतता येते, थंडावा येतो, तुम्ही रिलॅक्स फील करता. जे हरी वरी करी टाईप ए पर्सनॅलिटीचे असतात त्यांच्याकरता चंद्रभेदी प्राणायाम एकदम उत्तम असतं. आणि सूर्यभेदी जे आहेत, जे इंट्रोवर्ट आहेत, सुस्तावलेले आहेत, आळसावलेले आहेत, ज्यांना जागं होऊन कामाला लागायचं आहे, त्यांनी सूर्यभेदी आता प्राणायाम करताना चौथ्या बोटाने डावी नाकपुडी बंद करायची, उजव्या नाकपुडीने हवा हळूहळू आत घ्यायला सुरुवात करा. 3 वेळा करायचे, हळूहळू आत घ्या, पूर्ण फुफ्फुस खोला. पूर्ण आत घेतल्यावर 5 वेळा मनातल्या मनात ओम म्हणा आणि पूर्ण आत ठेवल्यानंतर 5 वेळा ओम म्हटल्यावर उजवी नाकपुडी अंगठ्याने बंद करा आणि डाव्या नाकपुडीने हळूहळू 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 श्वास बाहेर सोडा. आणि तो बाहेर हळूहळू सोडायचा आहे. तो पूर्ण सोडून झाला की श्वास बाहेर रोखून धरा, बहिर्कुंभ. आणि 3 वेळा मनातल्या मनात ओम म्हणा. मग डावी नाकपुडी परत दाबा, उजव्या नाकपुडीने हळूहळू हळूहळू परत श्वास आत घ्यायला सुरुवात करा. तुम्ही पिंगळा नाडीने श्वास आत घेताय, पिंगळा नाडी ॲक्टिवेट करताय. त्यांनी पॉझिटिव्ह एनर्जी, ऊर्जा, गरमता, बॉडी हीट वाढायला मदत होते, जी तुम्ही सकाळी किंवा थंडीमध्ये सूर्यभेदी प्राणायाम करावं आणि हिवाळ्यात थंडीच्या वेळी किंवा रात्री झोपाच्या वेळी चंद्रभेदी प्राणायाम करावं. ही ऊर्जा आत घेऊन 8 वेळा श्वास रोखून 5 वेळा मनात ओम म्हणा आणि मग उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने हळूहळू 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 श्वास बाहेर सोडा. बाहेर सोडल्यावर बहिर्कुंभक धरा, 3 वेळा मनामध्ये ओम म्हणा. आणि ते करून झालं की मग हळूहळू उजव्या नाकपुडीने परत श्वास घ्यायला सुरुवात करा, डावी नाकपुडी बंद करून लास्ट 3ऱ्यांदा. आणि तो पूर्ण उजव्या नाकपुडीने आत घेतला, फुफ्फुसात अजून श्वास जाऊ शकत नाही आहे, तेव्हा श्वास रोखून धरा, 5 वेळा मनात ओम म्हणा. उजवी नाकपुडी अंगठ्यानी बंद करून डाव्या नाकपुडीने हळूहळू 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 श्वास बाहेर सोडा आणि बाहेर श्वास रोखून धरा, 3 ओम म्हणा मनातल्या मनात. आणि झालं की दोन्ही नाकपुड्यातून हळूवारपणे श्वास घ्या आणि सोडा. आता हे चंद्रभेदी आणि सूर्यभेदी करताना तुमची पोझिशन परत चेक करा. तुम्ही ताठ आहात ना, ताठ राहण्याचं कारण ही जी 7 चक्र आहेत ही स्पायनल कॅनलच्या वेगवेगळ्या नर्व प्लेक्ससशी निगडीत आहेत आणि करंट पास होण्यासाठी जितके बेंड कमी तितका करंट चांगला पास होतो. म्हणून तुमचा स्पाईन हेड जेवढं स्ट्रेट तेवढा करंट चांगला पास होतो. साध्या भाषेत तर असे राहिले तर मनात क्रुकेड विचार येतात, म्हणून त्या व्यक्तीला क्रुकेड म्हणतात. जेव्हा तुम्ही असे असता तेव्हा मनात नेहमी प्रसन्न विचार असतात. तर ॲटलिस्ट चक्र नाही तर प्रसन्न विचारासाठी तरी ताड बसणं गरजेचं आहे. परत ताड बसा, चिन मुद्रा करा, डोळे मिटा. आणि आता आपल्याला उजव्या हाताने विष्णू मुद्रा करून नाडी शोधन प्राणायाम करायचं आहे, जे सेकंड लास्ट आहे. नाडी शोधन प्राणायामामध्ये आपण कुठल्याही पद्धतीने सुरुवात केली तरी चालेल, शेवटी आपण तिथेच मिळतोय. डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या, आत रोखून धरा. मग उजव्या नाकपुडीने तो बाहेर सोडा, बाहेर रोखून धरा. परत उजव्या नाकपुडीने तो आत घ्या, आत रोखून धरा,
डाव्या नाकपुडीने बाहेर सोडा, बाहेर रोखून धरा आणि मग डाव्या नाकपुडीने आत घ्या. थोडक्यात चंद्रभेदी प्राणायाम. डाव्या नाकपुडीने आत घेणं, उजव्या नाकपुडीने बाहेर सोडणं आणि नंतर सूर्यभेदी प्राणायाम. त्याच्या बरोबर मागे उजव्या नाकपुडीने आत घेणं, डाव्या नाकपुडीने बाहेर सोडणं. तो चंद्रभेदी फॉलोड बाय सूर्यभेदी, फॉलोड बाय चंद्रभेदी, फॉलोड बाय सूर्यभेदी. डावीकडून आत, उजवीकडून बाहेर, उजवीकडून आत, डावीकडून बाहेर, डावीकडून आत, उजवीकडून बाहेर. आणि प्रत्येक वेळेला पूर्ण आत गेल्यावर आत कुंभक धरा, पूर्ण बाहेर सोडल्यावर कुंभक धरा. असं आपण 3 वेळा करूया. तर विष्णू मुद्रा घ्या, दुसरा हात चिन्ह मुद्रेत राहू दे. उजवी नाकपुडी दाबा, डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्या, सावकाश घ्या, जोर न करता हळूहळू पूर्ण आत घ्या. पूर्ण आत घेतल्यावर अंतरकुंभक करा. 5 वेळा ओम म्हणा आणि हळूहळू उजव्या नाकपुडीने तो श्वास बाहेर सोडा. पूर्ण श्वास बाहेर सोडल्यावर बाहेर श्वास रोखून धरा. 3 वेळा ओम म्हणा मनातल्या मनात आणि मग उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यायचा आहे. पूर्ण आत घेतल्यावर आत रोखून धरायचा आहे. 5 ओम म्हणायचे आणि मग हळूहळू डाव्या नाकपुडीतून तो बाहेर सोडायचा आहे आणि बाहेर सोडल्यावर परत बाहेर रोखून धरायचं आहे. हे झालं पहिलं प्राणायाम. अशी अजून 2 वेळा करायची. तर हे नाडी शोधन प्राणायाम, याला अल्टरनेटिव्ह नॉस्ट्रिल ब्रिदिंग म्हणतात. नाडी शोधना म्हणजे नाडी शुद्धीकरण. हे जे एनर्जी चॅनेल आहेत ते शुद्ध करण्यासाठी, सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीमचा बॅलन्स आणण्यासाठी दिस इज बॅलन्सिंग प्राणायाम म्हणून म्हणतो. चंद्रभेदी इज कूलिंग प्राणायाम, जे शीतल आणि शीतकारी प्राणायाम आपण नंतर बघू त्याच्यात होतं. आणि जे सूर्यभेदी आहे ते हीटिंग प्राणायाम, जे कपालभाती आणि भस्त्रिकामध्ये हीटिंग प्राणायाम, बॉडी हीट वाढते त्या टाईपची प्राणायाम आहे. आणि नाडी शोधन इज बॅलन्सिंग, नॉट कूलिंग, नॉट हीटिंग, इट इज बॅलन्सिंग. अंतरकुंभक, बहिर्कुंभक, पूरक, रेचक या गोष्टी आपण चंद्रभेदी, सूर्यभेदी आणि नाडी शोधन प्राणायामामध्ये आता केल्या. त्याच्यानंतर आपण शेवटच्या टॉपिककडे येतोय, कपालभाती. आत्ता जे आज आपण सगळं डिटेल घेतले हे मी पुढच्या वेळेपासून कटाक्षाने टाळणार आहे. आज 4थं लेक्चर आपलं शेवटचं होतं समजूया. पुढच्या वेळेपासून आपण जास्त या दुसऱ्या भागावर जोर देणार आहोत. मुद्रा, गंध आणि हे जी रेस्पिरेशन आहेत आणि पुढचं जे भाग आहेत जे कपालभातीनंतर भस्त्रिका प्राणायाम येणार आहे. पुढच्या ह्याच्यात आपण भस्त्रिका प्राणायामाकडे जाणार. तर आता कपालभाती प्राणायाम म्हणजे परत आपली चिन्ह मुद्रा येऊ दे, डोळे मिटून लांब श्वास आत घ्यायचा आणि तो नाकानी जोरात सोडायचा आणि नाकानी पॅसिवली कुठलीही कष्ट न घेता आत आला पाहिजे. रिलॅक्स ह्याच्यात म्हणजे हे करत असताना कपालभातीमध्ये लक्षात घ्या, पोट जे आहे ते आत गेलं पाहिजे, कॉन्शियसली आत खेचलं गेलं पाहिजे. श्वास घेण्याचा पडदा वरती गेला म्हणजे श्वास बाहेर पडला. बऱ्याच जणांचा गोंधळ होतो, श्वास बाहेर सोडताना पोट बाहेर येतं, उलटा प्रकार. तर श्वास बाहेर सोडताना पोट आत गेलं पाहिजे. ते कपालभाती तुम्ही ते बघितलं असं जे करतात तर पोट बाहेर नाही येता कामा, श्वास सोडताना पोट आतच गेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही पोट आत खेचता तेव्हा श्वास बाहेर पडला पाहिजे. पोट आत खेचलं, श्वास बाहेर पडला, दोन्ही एकाच वेळेला झालं पाहिजे. हे मी स्लो करतोय. जेव्हा तुम्ही स्पीड वाढवाल तेव्हा तुम्हाला पिक्चरमध्ये किंवा युट्यूबवर बघताय त्याची जुळेल. पण पहिले स्लो केलं तुम्ही, श्वास फोर्सफुली बाहेर सोडला आणि रिलॅक्समध्ये आत घेतला कुठलाही जोर न करता, तर दॅट इज कपालभाती प्राणायाम. आणि कपाल, फोरहेड, आपलं हेड ते भाती म्हणजे शायनिंग, फोरहेड शायनिंग. ते कपालभाती काही महिने केल्यावर तुमच्या कपाळावरती तेज येतं, म्हणून त्याला कपालभाती प्राणायाम असं म्हणतात. तर हे केल्याने तुम्ही कपालभातीने मणिपुराचे चक्र असतं, जे पिवळ्या रंगाचे ते दुरून दिसत नसेल, जे नाभीच्या इकडे, अम्बिलिकसच्या इकडे असतं, ते तुम्ही ॲक्टिवेट करायला, ओपन करायला मदत करता. जे चंद्रभेदी प्राणायाम होतं, चंद्रभेदी आणि सूर्यभेदी, ते मूलाधार चक्र ॲक्टिवेट करायला मदत करतं. नाडी शोधन प्राणायाम स्वाधिष्ठान चक्र ॲक्टिवेट करायला मदत करतं, बॅलन्सिंग प्राणायाम. आणि जे कपालभाती जे आहे, जे आपण आत्ता करतोय 4 व्हेरिएशन, ते मणिपूर चक्र जे आहे ते ॲक्टिवेट करण्यासाठी आहे. पुढच्या वेळेला आपण भस्त्रिका प्राणायाम जे शिकणार आहोत ते अनाहता चक्र जे आहे, हृदयाच्या इथे हार्ट चक्र म्हणतात, ते ॲक्टिवेट करण्यासाठी आहे.
त्याच्यानंतर जेव्हा आपण लायन ब्रेथ करणार आहोत, उज्जयी ब्रिदिंग, ते विशुद्ध चक्र ऍक्टिव्हेट करतं. भ्रामरी प्राणायाम आज्ञा चक्र ऍक्टिव्हेट करतं. सहस्त्र चक्रासाठी वेगळं प्राणायाम नाही. तर हे वेगवेगळे प्राणायाम वेगवेगळी चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी वापरली जातात. तर आपण येतोय आजच्या लास्ट प्राणायामाला, कपालभातीला, जे आपण चिन्मुद्रेमध्ये डोळे बंद करून ताड बसून, ताड बंद बसलेला असताना खांदे जे आहेत ते रिलॅक्स सोडा. हे मी टाईट केले, हे मी रिलॅक्स सोडले. पाठ ताट ठेवा, पण खांदे रिलॅक्स खालती ठेवा, वरती उचलू नका. वरती उचलले की तो भस्त्रिकाचा एक प्रकार झाला. हा आपल्याला करायचा नाहीये. आपल्याला खांदे रिलॅक्स ठेवायचे, फक्त पोटाने उदर श्वसन करायचे. उदर श्वसन म्हणजे पोट पुढे मागे झालं पाहिजे, आणि ते करण्यासाठी फोर्सफुल फक्त आपल्याला आत खेचायचं आहे, बाहेर पोट पॅसिव्हली आलं पाहिजे. तर डोळे मिटून आपण 10 वेळा नको 20 वेळा करूया. जोरात श्वास सोडायचा आणि पॅसिव्हली तो आत आला पाहिजे. म्हणजे कपालभातीचं पहिलं व्हेरिएशन आपण संपवतो. ओके, तर डोळे मिटूया. लांब श्वास आत घ्या नाकाने, आणि नाकानेच सोडायचा आहे. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता हे आपण कपालभातीचं पहिलं व्हेरिएशन केलं. आता अजून कपालभातीची 3 व्हेरिएशन आपल्याला करायची आहेत, ते आता संपलं. दुसरं व्हेरिएशन एकदम सोपं आहे. विष्णू मुद्रा, उजवी नाकपुडी बंद करायची, नाकाने डाव्या नाकपुडीने जोरात रिलॅक्समध्ये लांब श्वास आत घ्यायचा आहे, आणि तो घेऊन झाला की सुरू करायचं. डाव्या नाकपुडीने फक्त जोरात सोडायचं आहे, पोट तेव्हा आत खेचायचं आहे. सेम. कळलं तुम्हाला? बऱ्याच जणांना रुमाल लागू शकतो जोरात करताना, तर तो वापरा बिंदास, कसली लाज बाळगू नका. ओके, तर डोळे मिटा. विष्णू मुद्रा, डाव्या हाताची चिन्ह मुद्रा, उजवी नाकपुडी दाबा, लांब श्वास आत घ्या आणि सोडा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. आता विष्णू मुद्रेमध्ये डोळे बंद ठेवून, ताट बसून, खांदे खालती ठेवून, चौथ्या बोटाने डावी नाकपुडी बंद करा, आणि लांब उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्या, आणि परत कपालभाती सुरू करायचं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. हे झालं कपालभातीचं दुसरं व्हेरिएशन. पहिले होतं दोन्ही नाकपुडींनी जोरात सोडणं, पॅसिव्हली आत घेणं. दुसरं एका नाकपुडींनी जोरात सोडणं, पॅसिव्हली त्याच नाकपुडींनी आत घेणं. तिसरं जे आहे ते कपालभाती आणि आंतरकुंभक. आणि चौथं जे आहे कपालभाती आणि बहिर्कुंभक. त्याच्यात विनोद काय आहे, कपालभाती करत असताना आंतरकुंभक बहिर्कुंभक येत नाही. कपालभाती आपलं 20 वेळा करून झालं दोन्ही नाकपुड्यांनी, एका नाही, ते करून झालं की मग तुम्ही श्वास आत घ्यायचा इमिजिएटली, मध्ये वेळ नाही जाऊन द्यायचा. शेवटचा 20वा श्वास सोडला की आत घ्यायचा आणि तो आत रोखून धरायचा. हे झालं आंतरकुंभक. इथपर्यंत तुम्हाला माहिती आहे. त्याच्याबरोबर आपण जोडणार आहोत जालंधर बंद आणि मूलबंद. कारण बहिर्कुंभक श्वास बाहेर सोडतो तेव्हाच तुम्ही उडियान बंद लावू शकता, लॉक लावू शकता, कारण श्वास बाहेर सोडलेला असतो. श्वास आत असताना तुम्ही पोट खिचून नाही करू शकत, तो उलटं झालं. तर जेव्हा तुम्ही चिन्मुद्रेमध्ये ताड बसलेल्या, डोळे मिटून पूर्ण श्वास नाकाने आत घेऊन 20 वेळा बाहेर सोडला, आणि तुमचं लास्ट सोडून झालं की न थांबता इमिजिएटली हळूवारपणे नाकाने, तोंडाने नाही, पूर्ण श्वास आत घ्यायचा. पूर्ण श्वास आत घेऊन झाला, आंतरकुंभक धरा. तो धरून झाला की अनुवटी छातीवरती दाबा, डोळे मिटलेलेच, आणि पूर्ण दाबली की झाला जालंधर बंद, लॉक लागला. प्राणवायू वरती जाऊ शकत नाहीत, सेन्स ऑर्गन एनर्जी सेव्ह झाली, ती कट झाली. मग तुम्ही मूलबंद, पेरिनियल मसल्स जे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट करा. त्याच्यात एनल स्फिंक्टर पण कॉन्ट्रॅक्ट होईल, युरेथ्रल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट होईल, आणि पेरिनियल मसल सगळे अम्बिलिकसच्या दिशेने खेचले जातील. म्हणजे अपानवायू खालती पडणं बंद झालं, प्राणवायू वरती जाणं बंद झालं, दोन्हीच्या डायरेक्शन रिव्हर्स झाल्या. आणि हे करून तुम्ही 5 वेळा मनामध्ये ओम म्हणा, आणि मग पेरिनियल मसल रिलॅक्स करा, जालंधर बंद रिलॅक्स करा, आणि मग श्वास बाहेर सोडा. एकाच वेळेला गोपाळकाला करू नका, मिक्स करू नका. पहिले अंतरकुंभक, मग जालंधर बंद,
मूलबंध, मग मूलबंध सोडा, जालंधर बंध सोडा आणि मग श्वास सोडा. लक्षात आलं? कुठली घाई करायची गरज नाही आहे. हे आपण एकदाच करूया. पुढच्या वेळेला प्रॅक्टिस जास्त करू, कारण का आज आपण प्रस्तावना बाकीच्या गोष्टीत जास्त वेळ दिला होता आणि काही नवीन जण पण होते. पुढच्या वेळेला आपण हा बोर्ड असाच ठेवणार आहोत. अजून एक बोर्ड आहे, त्याच्यात काही छोट्या गोष्टी असतील तर घालता येतील, म्हणजे प्रत्येक वेळेला मला याच्यावरती वेळ जाणार नाही. त्याच्यानंतर फोटो पण काढून घ्या, ते तुम्हाला रेफरन्सला खूप सोपं राहील. नाही कळलं तर मला कधी तुम्ही विचारू शकता, ग्रुपवर पण डिस्कशन आपण करू शकतो. तर आता चिन मुद्रा, ताठ बसा, डोळे मिटा, लांब नाकाने श्वास आत घ्या आणि बाहेर फोर्सफुली सोडायला सुरुवात करा 20 वेळा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. अंतरकुंभक घ्या. पूर्ण श्वास हळूहळू नाकाने आत घ्या. पूर्ण आत घ्या. फुफ्फुस पूर्ण खुलू द्या. पोट पूर्ण बाहेर येऊ द्या. कुठे फुफ्फुसात जागा नाही. श्वास रोखून धरा. मानवटी हळूहळू खाली आणून छातीला पूर्ण प्रेस करा. जालंधर बंद धरा आणि मग पेरिनियल मसल कॉन्ट्रॅक्ट करा. एनल स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करा आणि ते अम्बिलिकसच्या नाभीच्या दिशेने वरती खेचा आणि मनातल्या मनात 5 वेळा ओम म्हणा. 5 वेळा ओम म्हणून झाला की हळूहळू हळूहळू पेरिनियल मसल रिलॅक्स करा. एनल स्फिंक्टर रिलॅक्स करा. मान सरळ करा आणि मग श्वास बाहेर सोडा. आता आपल्याला शेवटचं व्हेरिएशन घ्यायचं आहे. कपालभाती, बहिर्कुंभ आणि महाबंध. महाबंध म्हणजे कपालभाती 20 वेळा झालं की ते श्वास बाहेर सोडलेला असतो, तेव्हा बाहेर सोडलेल्या अवस्थेत श्वास रोखून धरणं कठीण. आणि बहिर्कुंभकातच तुम्ही उडियान बंद धरू शकता, तेव्हाच प्राण आपण समानात एकत्र होऊन सुषुम्ना नाडी खोलू शकता. चांगल्या गोष्टी मिळायच्या असतील तर कठीण गोष्टी जमल्या पाहिजे आणि तेव्हा सुषुम्ना नाडी खोलून तो प्रवाह करण्यासाठी उडियान बंद गरजेचा आहे. आधी तुम्ही जालंधर बंद धरलाय, मग उडियान बंद धरलाय, मूलबंद धरलाय. प्राणवायू वरती जात नाहीये, अपानवायू खाली जात नाहीये. दोन्ही समान वायूतून प्रेशर वाढवून तुम्ही तो एक्सपांड करताय, म्हणजे महाबंद धरताय. तर पूर्णपणे तुम्ही 20 वेळा श्वास जोरात बाहेर सोडल्यावर, 20व्यांदा श्वास बाहेर सोडल्यावर तो बाहेरच रोखून धरा. लगेच मान खालती आणा आणि प्रेस करा. जालंधर बंद धरला, मग मूलबंद धरा. जालंधर बंद धरल्यानंतर श्वास बाहेर सोडलेलाच आहे, मग खोटा श्वास आत घ्या. खोटा श्वास आत घ्या म्हणजे छाती फुगवा, पण श्वास आत घ्यायचा नाही. छाती फुगवा आणि श्वास आत घ्यायचा नाही म्हणजे तुम्ही पाण्याखालती आहात आणि तुम्ही श्वास घ्यायचा प्रयत्न करताय. श्वास घेतला नाही पण श्वास घेण्याची ॲक्शन केली, तिथं तुमची फुफ्फुस एक्सपांड झाली, पोट अजून आत गेलं आणि पोटातले कंटेंट वरती गेले. तो झाला उडियान बंद. आणि नंतर जे पेरिनियल मसल आहेत ते कॉन्ट्रॅक्ट करा, मूलबंद धरा. हे झालं की 3 वेळा ओम म्हणा, कारण का हे फार कठीण गोष्ट आहे. 3 वेळा 2 वेळा जसं तुम्हाला जमेल. आणि हे झाल्यावर मूलबंद सोडा, पेरिनियल मसल रिलॅक्स करा. उडियान बंद सोडा, छाती पूर्वत नॉर्मल करा, मान वरती घ्या. जालंधर बंद सोडा आणि मग श्वास आत घ्या. मग इथे आपण आजचं थांबू. पुढच्या वेळेला हा सराव आपण जास्त चांगल्या पद्धतीने करू. चिन मुद्रा, ताठ बसा, डोळे मिटा, लांब श्वास नाकाने आत घ्या आणि जोरात सोडायला सुरुवात करूया. पोटात खेचून 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. बाहेरच सोडलेला ठेवा. बहिर्कुंभक धरा. मान खालती आणा, छातीशी दाबा. उडियान बंद धरा. छाती फुगवा पण श्वास आत घेऊ नका आणि पेरिनियल मसल कॉन्ट्रॅक्ट करा, स्फिंक्टर कॉन्ट्रॅक्ट करा. मूलबंद धरा. 3 वेळा ओम म्हणा. ओम ओम ओम. मूलबंद हळूवारपणे सोडा. पोट रिलॅक्स करा, छाती रिलॅक्स करा, मान वरती करा आणि मग श्वास आत घ्या. बहिर्कुंभक सोडा. हे झालं कपालभाती प्राणायामाचं 4थं व्हेरिएशन, बहिर्कुंभक आणि महाबंध. हे महाबंधाने तुम्ही एंडोक्राईन सिस्टीम ॲक्टिवेट करता. पिनियल ग्लँड त्यांनी ॲक्टिवेट होते महाबंध केल्यामुळे. उडियान बंधाने तुम्ही सोलार प्लेक्सस ॲक्टिवेट करता. डायफ्रॅम मसल जो असतो, श्वास घेण्याचा पडदा, त्याची शक्ती वाढवता. पोटातल्या डायजेस्टिव्ह ऑर्गन, फुफ्फुस आणि हृदय यांचं तुम्ही एक प्रकारे मसाज करता, सगळं वरती ढकलून. मूलाधार चक्रामध्ये पेरिनियल स्फिंक्टर तुम्ही कॉन्ट्रॅक्ट करून पेल्विक फ्लोअर तुम्ही स्ट्रॉंग करता आणि हे स्ट्रॉंग केल्यामुळे तुमचा संडास लघवीवरचा कंट्रोल चांगला येतो.
सेक्शुअल एनर्जी पण तुम्ही कंट्रोल करायला शिकता. जालंधर बंधामध्ये मनाची एकाग्रता, राग, चिंता या गोष्टी तुम्ही टाळायला मदत करता. तुमचं मन एकाग्र आणि रिलॅक्स व्हायला मदत होते. ते झाले महाबंध. तर आपण आता इथपर्यंत मगाशी रिव्हिजन केलेली होती. मग मुद्रा झाले बंध, जालंधर बंध, मूलबंध, उडियान बंध. जालंधर म्हणजे इथली जाळी जी तुम्ही सगळी फ्लो थांबवता, आपण प्राणवायू वरती जाण्यापासून टाळता. मूलबंधामध्ये अपानवायू खालती जात नाही, स्पिंक्टर ती एनर्जी सेव्ह करता. उडियान बंध ही शक्ती चालना, कारण का प्राणवायू खालती, अपानवायू वरती, समानवायू एक्सपांड करून सुषुम्ना नाडीतून जातो. आणि महाबंध म्हणजे तिन्ही बंध तुम्ही केले की तेच नेमकं एक्झॅक्ट झालं. प्राण वर खालती यायला लागतो, अपान वरती, समान वाढतो आणि सुषुम्ना फ्लो येतो. जाणीवपूर्वक श्वसन आपण पहिले केलं, डोळे मिटून आत बाहेर घेताना जाणीवपूर्वकपणे आपण श्वास घेत होतो. चंद्रभेदी केलं, डाव्या नाकपुडीने आत घेणं, उजव्या नाकपुडीने बाहेर सोडणं. सूर्यभेदी, उजव्या नाकपुडीने आत घेऊन डाव्या नाकपुडीने बाहेर सोडणं. नाडी शोधन, चंद्रभेदी मग सूर्यभेदी मग चंद्रभेदी मग सूर्यभेदी. प्रत्येक वेळेला आपण आत श्वास रोखून धरत होतो अंतरकुंभक, बाहेर श्वास रोखून धरत होतो बहिर्कुंभक. आणि नंतर आपण कपालभातीवर आलो, श्वास जोरात सोडणं नाकानी आणि रिलॅक्समध्ये पॅसिव्हली तो आत खेचणं. दोन्ही नागपुड्यातून, एका नागपुडीतून दुसरं व्हेरिएशन, अंतरकुंभक धरून तिसरं व्हेरिएशन आणि बहिर्कुंभक धरून महाबंध आपण वापरत होतो, त्याला चौथं व्हेरिएशन. हे आपण कपालभातीचे प्रकार केले. तर आता आपण ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वर मंदिरामध्ये आहोत. तर पसायदानातले पहिले 3 श्लोक म्हणूया आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. मी पहिले म्हणतो, मग मागे मागे म्हणूया. आता विश्वात्मके देवे, येणे वाक्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे. जे फळांची व्यक्ती सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परा पडो, मैत्र जीवाचे. दुरितांचे तिमिर जावो, विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो. जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. धन्यवाद, आज तुम्ही इथे आलात, त्यामुळे माझाही चांगला अभ्यास व्हायला मदत झाली. आपण सगळ्यांनी आपल्या अज्ञानाचं आवरण दूर करूया. आज डॉक्टर पटवर्धन आणि मिसेसनी प्रसाद आणलेला आहे. ज्ञानेश्वरांचं दर्शन करूनच आपण प्रसाद घेऊया आज जाऊन.